महापालिकेत युती न झाल्यामुळे नुकसान भाजपाचेच झाले. आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना आढावा बैठक. राजकारणात इगो चालत नाही, त्यामुळे त्यांचा इगो हर्ट होतो हे आपण बघितले आहे. शिवसेनेची नंदुरबार लोकसभा कार्यकारिणी आढावा बैठक. खासदार राजेंद्र गावित, आमदार मंजुळा गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. नंदुरबार लोकसभा शिवसेना कार्यकारिणीची आढावा बैठक नंदुरबार येथील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह मध्ये घेण्यात आली. नंदुरबार लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख पदी माजी आमदार शिरीष चौधरी यांची निवड झाल्यानंतर प्रथमच लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घेण्यात आली. या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत रघुवंशी होते, तर प्रमुख खासदार राजेंद्र गावित, आमदार मंजुळाताई गावित, आमदार आमशा पाडवी, लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, गणेश पराडके, रवींद्र पराडके, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिरीष चौधरी व राजेंद्र गावित यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. शिवसेनेचे संघटनात्मक बांधणी करण्यासाठी लोकसभा क्षेत्रातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार मंजुळाताई गावित, आमदार आमशा पाडवी, लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या बैठकीला लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी उपस्थित होते. यात शिवसेना महिला आघाडी प्रमुख ज्योती राजपूत, युती सेना जिल्हा प्रमुख राजश्री मराठे, युवा सेना जिल्हा प्रमुख मोहित राजपूत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ते सुनबाई असेल किंवा नवीन नाव असेल तर त्याला खास करून त्याच्यावर सर्व पदाधिकारी, ते आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत ते तालुका प्रमुख पासून सर्व पदाधिकारी त्याला लागून खास करून जी जबाबदारी आहे ते BLOवर आहे. जे आपल्या पक्षाचे जे भूतप्रमुख आपण निघतो आणि त्या भूतप्रमुखला खास करून ते प्रत्येक गावामध्ये आपण 2 भूतप्रमुख निमावे असा मान्य शिंदे साहेबांचा आदेश आहे. कारण जोपर्यंत त्या गावामध्ये भूतप्रमुख जर आपला नाही असेल तर पुढची निवडणूक मध्ये आपल्याला प्रत्येक ते ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदच्या निवडणूक असेल किंवा सोसायटीच्या निवडणूक कोणतीही निवडणूक असेल ग्रामपंचायत पासून तर ते आपल्याला अडचण येते. म्हणून आपले संघटनामध्ये भूतप्रमुख पासून शाखा प्रमुख, भूतप्रमुख, गट प्रमुख, मग विभाग प्रमुख आणि त्याच्यावर तालुका प्रमुख जे आपली संघटना आहे आणि ते संघटना त्या पद्धतीने मजबूत करा. त्या तालुक्यामध्ये तिथली पूर्ण पदाधिकारी त्या तालुका प्रमुख पासून दुसरं आपलं जे संघटना आहे निवेद ते पूर्ण संघटनामध्ये सर्व पदाधिकारी आपण नेमून आणि पक्षासाठी एक मतदान जो नाव आहे जर या वेळेला 2002 मध्ये जे नामे आले आहेत त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं नाही तर आपण बसलो आपण सांगू आपण जुने आपले नामे आहेत, आपलं नाव कोण कमी करतील. पण जर आपण इथे राहिलो लक्ष दिलं नाही तर केव्हा नाव आपला कमी होऊन जाईल आपल्याला माहिती पडणार नाही. आणि म्हणून पक्षाच्या साहेबांनी प्रश्न हाती दिला का तुम्ही प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये ते गट वाईज घ्या किंवा गण वाईज घ्या किंवा गाव वाईज बैठक लावा आणि पक्षासाठी आपल्याला काम करायचे आणि आपला मतदान कसं वाढेल आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. म्हणून मान्य शिंदे साहेबांचा आदेश आहे का तुम्ही छोट्या छोट्या बैठकी लावा आणि त्या बैठकीमध्ये
जास्तीत जास्त आपल्या शिवसेनाचे वोटर कसे वाढतील आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून काम करायचं आहे. त्याबरोबर जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत हे आपले जे बाकी विरोधक आहेत ते आपल्याला हलकामध्ये घेणार आहे. दुसरं भैयासाहेब धर्मवीर आनंदीके साहेबांच्या नावाने ते नागरिक पक्ष म्हणजे आनंदीके साहेबांच्या नावाने जे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला योजनासाठी आहे ते प्रत्येक जिल्हा काम केलं असेल. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अकल्प हा एक नंबरवर आहे काम करण्यामध्ये. मागच्या महिन्यात 12,500 लोकांचे आम्ही काम करून घेतले होते आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा धर्मवीर आनंदीके साहेबांच्या नावाने जे आपण योजना काढली आहे शिंदे साहेबांना ते असेल किंवा हे नवीन मतदार कसं वाढतील, शिवसेनेचे लोक आपले कसे वाढतील त्याच्यावर खास करून आपल्याला पक्ष बांधणीसाठी ते महिला आघाडीचे पदाधिकारी असेल सर्व मिळून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना जेवढे आपल्याला वाढवता येईल तेवढे वाढवून पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनाचाच झेंडा फडकेल असं आपल्याला काम करायचे आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण प्रयत्न करत होतो की बुवा युती व्हायला पाहिजे, युतीच्या माध्यमातून लढायला पाहिजे. जर नंदुरबारमध्ये युती झाली असती तरच शहादा आणि तळोदामध्ये युती होणार होती. हे काळ्या दगडावरची रेष होती. पण नंदुरबारमध्ये युती तुटली तर तिकडं पण तुटणार आणि त्याचे परिणाम आपल्यापेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाला भोगावे लागले. काही लोकांनी मुद्दाम आग्रह धरला आणि नंदुरबारला आम्ही ज्यांना 11 जागा देत होतो, मी आणि श्रीज दादा जेव्हा बसलो, पण 11 जागा त्यांना हजम होत नव्हत्या. त्यांचा आग्रह जास्तच राहिला आणि शेवटी मग निवडणुकीला आपण सामोरं गेलो. 2 भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष होते. आता पहिल्यांदा असं आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं खातंच उघडलं नाही. एक बी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा नाही. शहाद्याचा नगराध्यक्ष सुद्धा आमच्या विचारानेच निवडून आला. आमचे लोक सुद्धा त्याच्या बरोबरच उभे राहिले. ठीक आहे, नगरसेवकांमध्ये जरी कमी लोक आपले निवडून आलेले असतील तरी सुद्धा नगराध्यक्ष आपला निवडून आला. नवापूरमध्ये सुद्धा आम्ही स्वर्गीय अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बरोबर होतो आणि त्यांच्या बरोबर काम करत असताना आमचे लोक आम्ही त्यांच्या चिन्हावर उभे केले होते. आणि नंदुरबारमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर आपण उभे केले. एवढ्या सामंजस्याने, कुठलाही इगो न ठेवता, कारण राजकारणामध्ये इगो ठेवू नये असं मला वाटतं. जिसने इगो रखा वो फजीते में गिरता है, हे आज नाही कल, पण इगो ठेवायचा नाही. आणि मी ज्या संस्कृतीत वाढलोय ती संस्कृती काँग्रेसची होती आणि त्यासाठी आपल्याला जे कामं करायची आहेत त्यासाठी आपल्याला पक्षाने जे आदेश दिलेले आहेत ते आदेशाचं पालन करून आपण प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये आणि आपापल्या कार्यक्षेत्रात आपण जी कामं करायची आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपले ज्येष्ठ नेते आहेत ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण विचार केला की या संघटना आपल्याला मजबूत कशा पद्धतीने करता येईल. आपली युवा सेना असेल, महिला सेना, महिला आघाडी असतील, कामगार सेना असतील, त्याच्यानंतर IT सेना असेल, शिव उद्योग सेना असेल, व्यापारी सेना असेल, विद्यार्थी सेना आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्ट सेना असतील, वाहतूक सेना आहे, शिवसेना कृषी सेना आहे, नंतर अनुसूचित जाती जमाती. मला वाटतं अध्यक्ष साहेब यांनी अजून आपल्या इथं अनुसूचित जाती जमातीचे सेनेचे आपण पदाधिकारी नेमलेले नसतील की जेवढे रिक्त पद आहेत आपल्याला मी काही फॉर्म देईल त्या फॉर्मच्या हिशोबाने आपल्याला जेवढे रिक्त पद आहेत हे रिक्त पद आपल्याला भरून घ्यायचे आहेत. प्रत्येक गावागावामध्ये एक शाखा आपल्याला ओपन करायची. मोठ्या गावांमध्ये मोठी शाखा
आणि प्रत्येक शाखेमध्ये कमीत कमी सर्व समाजाचे 11 पासून 31 करा, 21 करा असे कार्यकर्त्यांची लिस्ट प्रत्येक गावामध्ये पाहिजे. कारण मी आज माझा स्वतःचा अनुभव आहे. 2014 मध्ये मी इथून अंमळनेरला गेलो होतो आणि अंमळनेरला माझी ओळख काही नव्हती, परंतु 192 खेडे होती तिथं. 192 खेड्यामध्ये श्रीदादा मित्र परिवाराची शाखा मी ओपन केली आणि सुरुवातीला जे 2014 मध्ये आहेत ते आजही माझे कार्यकर्ते म्हणून शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. 192 खेड्याचे आपल्याला सगळे कार्यकर्ते रेडीमेड आपल्याला मिळालेले. कितीही संकट आली, कितीही अडचणी आली, कितीही टीका झाली, परंतु त्या टीकेला कधी उत्तर द्यायचं नसतं. आणि शेवटी जो आपल्या विरोधामध्ये काम करतो, जो आपल्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवतो आणि त्याला आपल्याला मोठं करायचं नसेल तर आपण त्याला त्या ठिकाणी कधी उत्तर द्यायचं नाही. एक मात्र माझ्यापेक्षा एखादा जर मोठा नेता जर माझी टीका करत असेल त्याला मी 100% त्या ठिकाणी उत्तर देतो. चंदूभैयांकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या. आज चंदूभैयांनी अनेक पावसाळे बघितले, अनेक उन्हाळे बघितले आणि ते ज्या ज्या पक्षात काँग्रेसमध्ये आम्ही एकत्र काम केलं आणि काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यावेळेची चंदूभैया वेगळी परिस्थिती होती. तुम्ही जो सांगाल तो कलेक्टर असणार, तुम्ही जो सांगाल तो CEO असणार, जो सांगाल तो PI असणार, DYSP असणार. आता परिस्थिती बदलली आहे आणि त्यावेळेस पूर्णपणे सत्ता ही आपली असल्यामुळे स्वर्गीय सुरसिंग नाईक असतील, स्वर्गीय माणिकराव दादा असतील, अमरीशभाई असतील, स्वर्गीय बटसिंग रघुवंशी दादा असतील आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे शक्य असेल ते करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. आज परिस्थिती बदललेली आहे. आज आपल्याला स्वतः संघर्ष करावा लागतो आणि म्हणून चंदूभैयांनी आजारी असताना सुद्धा त्यांनी कधीही मी आजारी आहे असं भासू दिलं नाही आणि आजारी आहे म्हणून घरी बसावं असं त्यांनी कधी केलं नाही. मी त्याला नेहमी सांगतो की चंदूभैया तुम्ही जरा काळजी घ्या. अरे राजेंद्र, यह जनता अपनी है, क्यों घर पे बैठने का. आणि म्हणून जनतेसाठी जे जे शक्य असेल ते आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. जनताच आपल्यासाठी आशीर्वादाची म्हणजे आशीर्वाद देणारी जनता आहे आणि म्हणून त्या जनतेसाठी जर आपण काही केलं नाही तर आपलाही आजार बरा होणार.